पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुमच्या अंतर्यामी. प्रिय बंधू भगिनींनो, ही पवित्र रस्सी साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावेत, म्हणून आपण आपल्या पापांची कबुली देऊया. पश्चातापी अंतःकरणाने म्हणूया, सर्व शक्तिमान परमेश्वराचा व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हैगेने मी फार पापे केली आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य तुम्हारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. गीत क्रमांक 19, हिम नंबर 19, करुणा कर दे. आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ आपले डोळे बंद करूया. आपल्या गरजा, आपल्या विनंत्या प्रभूचरणी मरिया मातेच्या मध्यस्थीने ठेवूया. हे प्रभू सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे. कुमारी मरियेच्या गौरवमय प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला मिळू दे. या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचे सुख दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. पौलचे कलेसिकरास पत्र यातून घेतलेले वाचन. येशू ख्रिस्त हा अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. कारण आकाशात आणि पृथ्वीवर असलेले, दृश्य आणि अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. तो सर्वांचा पूर्वीचा आहे आणि त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. कारण त्याच्या ठायी सर्व पूर्णता वसावी आणि त्याच्या क्रूसावरील रक्ताच्याद्वारे
शांती निर्माण करून त्याच्याद्वारे जे सर्व काय आहे ते सर्व ते पृथ्वीवर असो किंवा स्वर्गातील असो त्याचा स्वतःबरोबर त्याच्या समेट करावा हे पित्याला बरे वाटेल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. स्तोत्रगीतासाठी गाऊया परमेश्वर मेंढपाळ माझा, दुसरे कडवं. गीत क्रमांक 35, पान क्रमांक 14, हिम नंबर 35 ऑन पेज 14. Second verse. क्रमांक 50, हिम नंबर 50, दे देवा शब्द मजला. सर्वांनी शुभ वर्तमानासाठी उभे राहा. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत लोकलिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. एका शब्बात दिवशी येशू शेतांमधून जाताना
त्याचे शिष्य कणसे मोडून हातावर चोळून खाऊ लागले. तेव्हा पुरुषांतील कोणी म्हणाले, शब्बात दिवशी जे करणे योग्य नाही ते तुम्ही का करता? येशूने त्यांना उत्तर दिले, दावीद आणि त्याच्याबरोबरची माणसे ह्यांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले? तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या घेऊन त्याने कशा खाल्ल्या आणि आपल्या बरोबरच्यांनाही कशा दिल्या, हे तुम्ही कधी वाचले नाही काय? आणखी तो त्यांना म्हणाला, मनुष्याचा पुत्र शब्बाताचा प्रभू आहे. प्रभूचे शुभ वर्तमान. ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पोप फ्रान्सिस आपला लहान मुलासोबतचा एक अनुभव आपल्याला सांगतात. ते म्हणतात की लहान मुलं कधीकधी जे प्रश्न विचारतात त्याचं उत्तर द्यायला कठीण असते. आपल्याला देखील त्याचा अनुभव असेल, कारण त्यांचे प्रश्न आपण कधीकधी उत्तर देऊ शकत नाही. आणि एक दिवस एक छोटा मुलगा पोप फ्रान्सिसजवळ जातो आणि त्यांना प्रश्न विचारतो आणि म्हणतो, त्याचा प्रश्न हा, व्हॉट वॉज गॉड डुईंग बिफोर क्रिएटिंग द वर्ल्ड? जगाची निर्मिती करण्या अगोदर देव काय करत होता? आणि खरोखरच कठीण प्रश्न, पोप साहेबांना देखील कठीण प्रश्न वाटला. थोडा वेळ ते शांत राहिले आणि नंतर सुंदर प्रकारे त्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, बिफोर क्रिएटिंग द वर्ल्ड गॉड वॉज लव्हिंग. म्हणजे जगाची निर्मिती करण्या अगोदर देव प्रेम करत होता, कारण देव प्रेम आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रेम हे स्वार्थी नसते. प्रेम निस्वार्थी आहे, परोपकारी आहे. आपण प्रेम आपल्याजवळच ठेवू शकत नाही. ते प्रेम दुसऱ्यांना द्यावं लागते. आणि म्हणून जगाची निर्मिती, तुझी आणि माझी निर्मिती, हे त्या परमेश्वराच्या प्रेमाचं फळ, परिणाम आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आज नोवेनाचा 8वा दिवस आणि या नोवेनाच्या 8व्या दिवशी आपल्या मनन चिंतनासाठी आपण विषय घेतलेला आहे तो कुटुंबातील प्रेम, लव इन द फॅमिली. सर्वप्रथम प्रेम म्हणजे काय हे समजून घेणे फार गरजेचं आहे. कारण अनेक वेळा प्रेम म्हणजे एक भावना आहे. इट इज अन इमोशन, फीलिंग असं आपल्याला वाटते. एक दिवस माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मी एक चित्रपट पाहत होतो आणि या चित्रपटमध्ये एक मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि हळूहळू ती मुलगीसुद्धा या मुलाच्या प्रेमात पडते. जेव्हा ही मुलगी या मुलाच्या प्रेमात पडते तेव्हा हा मुलगा तिला म्हणतो, बघ, मी तुझ्यावर भरपूर प्रेम करेन तोपर्यंत जोपर्यंत आपलं पटते, जोपर्यंत आपले विचार जुळतात, जोपर्यंत आपल्यामध्ये समंजसपणा आहे, तोपर्यंत मी भरपूर तुझ्यावर प्रेम करेन. पण त्या दिवशी, ज्या दिवशी आपले विचार जुळायचे थांबतील, आपलं म्हणणं पटणं थांबेल, आपण ब्रेकअप करायचा. त्यावर ती मुलगी म्हणाली, नाही, हे मला मान्य नाही. जर तुला माझ्यावर प्रेम करायचं असेल आणि मला तुझ्यावर प्रेम करायचं असेल ते मरेपर्यंत. जर तुला कबूल असेल तर आपण पुढे जाऊया, नाहीतर आजच ब्रेकअप घेऊया. प्रिय बंधू भगिनींनो,
या मुलाला ते प्रेम म्हणजे एक भावना वाटत होती, एक फिलिंग आहे, इमोशन आहे असं वाटत होती. आणि अनेक वेळा आपल्यापैकी अनेक जणांना देखील प्रेम म्हणजे भावना वाटत आहे. प्रेम फक्त भावना किंवा इमोशन्स फिलिंगपुरती मर्यादित नाही. प्रेम एक निर्णय आहे. इट इज अ डिसिजन. योहानकृत शुभवर्तमान आपण वाचलं 3 अध्याय 16वी ओळ आपल्याला तिथे ऐकावयास मिळते की परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र मानवाच्या तारणासाठी जगाला देण्याचा निर्णय घेतला. जगात पाठविण्याचा निर्णय घेतला. इट वॉज गॉड्स डिसिजन. नंतर प्रभू येशू ख्रिस्ताने तुझ्यावर, माझ्यावर, अखिल मानवजातीवर एवढं प्रेम केलं की त्याने सुद्धा तुझ्या आणि माझ्या तारणासाठी त्या खुर्सावर प्राण देण्याचा निर्णय घेतला. लव्ह इज अ डिसिजन. प्रेम भावना नव्हे, फक्त भावना नव्हे, तर एक निर्णय आहे. प्रिय बंधू भगिनींनो, प्रेमाची व्याख्या संत पौल आपल्याला सांगतात. आणि अनेक वेळा जेव्हा लग्न संस्कार साजरा होत असतो त्या मिसाच्या वेळी आपण हे वाचन पौलाचं करिंथीकरास लिहिलेलं पत्र 13वा अध्याय 4 ते 7 ओळ आपण घेत असतो, वाचत असतो. पण बहुतेक वेळा त्याच्यावर आपण विचार करत नाही, चिंतन करत नाही. तिथे आपल्याला प्रेमाची व्याख्या दिलेली आहे. आणि संत पौल म्हणतो, प्रेम सहनशील आहे, प्रेम परोपकारी आहे, प्रेम हेव्या दाव्याने वागत नाही, फुशारकी मारत नाही, गर्वाने फुगत नाही, अयोग्य वर्तन करत नाही, स्वतःचा स्वार्थ पाहत नाही, चिडखोरपणाने वागत नाही, मनात अपकाराचा हिशोब ठेवत नाही, अपशब्दांचा हिशोब ठेवत नाही, वाईट झाल्याचा आनंद मानत नाही, तर सत्याविषयी आनंद मानते. प्रेम क्षमाशील आहे, प्रेम विश्वास ठेवते, प्रेम आशावादी आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आपण आपणास विचारायला पाहिजे, माझ्या कुटुंबामध्ये प्रेमाची व्याख्या काय आहे? ही माझ्या प्रेमाची, माझ्या कुटुंबामधील प्रत्येक व्यक्तीच्या प्रेमाची व्याख्या आहे का? नसेल तर करायला शिका. प्रिय बंधू भगिनींनो, जर ह्या व्याख्येप्रमाणे आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची जर ही प्रेमाची व्याख्या झाली तर ते प्रेम आपल्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवील. कोणत्याही अडीअडचणीमध्ये, कोणत्याही संकटामध्ये आपलं नातं टिकणार आहे, ते तुटू देणार नाही. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशूच्या प्रेमाची देखील हीच व्याख्या होती. आणि आपल्या जीवनाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासमोर त्याच्या प्रेमाचा आदर्श ठेवलेला आहे. आणि आपण सुद्धा प्रत्येकाने त्या प्रभूने शिकवलेल्या प्रेमाचा, दाखवलेल्या प्रेमाचा आदर्श घेऊन आपण सुद्धा त्याच्याप्रमाणे इतरांवर प्रेम करावं, ही त्याची इच्छा. आणि म्हणून योहानकृत शुभवर्तमानामध्ये 15वा अध्याय 12व्या ओळीत म्हणतो, नवीन आज्ञा मी तुम्हास देत आहे, परस्परावर प्रेम करा. तुम्हाला पाहिजे तसं नव्हे, तर मी केलं आहे त्याप्रमाणे एकमेकावर प्रेम करा. प्रिय बंधू भगिनींनो, आज या विषयावर, कुटुंबातील प्रेम या विषयावर मनन चिंतन करत असताना थोडा वेळ प्रभू वचनाद्वारे आपल्या कुटुंबातील प्रेमावर आपण मनन चिंतन करूया. पहिलं प्रेम आहे ते पती पत्नीमधील प्रेम. जर इफिस्करास लिहिलेलं पत्र आपण उघडलं, 5वा अध्याय 25वी ओळ आपणास सांगत आहे, पतीनो, ज्याप्रमाणे ख्रिस्ताने आपल्या मंडळीवर प्रेम केलं, प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी वाहून घेतलं, तशी तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताचं प्रेम माझ्या प्रियबंधूंनो त्यागाचं प्रेम आहे. पती पत्नीमध्ये हे त्यागाचं, निस्वार्थीपणाचं प्रेम असणे गरजेचं आहे. जर पती पत्नीमधील हे जे नातं जर टिकवायचं असेल तर त्या प्रेमाची आपल्याला गरज आहे. आणि पोप फ्रान्सिस आपल्याला 3 शब्द देतात.
जे नियमितपणे वापरणे पती पत्नीच्या जीवनामध्ये फार गरजेचं आहे. आणि त्या 3 शब्दातील पहिला शब्द आहे मे आय, प्लीज. आणि याचं स्पष्टीकरण देताना पोप फ्रान्सिस म्हणतात, एकमेकांचं मत काय आहे ते समजून घ्या. सुसंवाद आपण विचार केलेला, आपण त्यावर मननचिंतन केलेलं आहे. सुसंवाद गरजेचा आहे की तुला काय वाटते, आपण काय करू. कोणताही निर्णय घेण्या अगोदर पतीने पत्नीला, पत्नीने पतीला हा प्रश्न विचारणे गरजेचं आहे. मला काय वाटते नव्हे, पण तुला काय वाटते. दुसरा शब्द थँक्यू, आभारी. याचं स्पष्टीकरण देताना ते म्हणतात की पती पत्नीने एकमेकाचं कौतुक करणे गरजेचं आहे. जेव्हा पती कामावर येतात किंवा कोणतीही चांगली गोष्टी करतात, पत्नीने थँक्यू बोलायला पाहिजे, अप्रिशिएट करायला पाहिजे, चांगलं केलेलं आहेच. जेव्हा पत्नी घरामध्ये जेवण तयार करते, जेवण बनवते, तेव्हा आपण काय म्हणतो, त्याच्यामध्ये मीठ नाही आहे, तिखट झालेलं आहे. हां, या टीका करायला आपल्याला पटकन येते. परंतु जेव्हा बरं होतं, चांगलं होतं, तेव्हा ते जेवण स्वादिष्ट आहे, चवदार आहे, असं पण बोललं पाहिजे. त्यामुळे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पती पत्नीमध्ये प्रेम वाढते. तिसरा शब्द सॉरी, मला माफ करा. आणि हा शब्द अतिशय कठीण आहे. लहान मुलाला देखील उच्चारायला कठीण होतो. तुम्ही सांगा त्याला सॉरी बोलायला, नाही, फटके खाईल पण सॉरी बोलणार नाही. आपण शिकवलेलं आहे, कारण आपणच सॉरी बोलत नाही. प्रिय बंधू भगिनींनो, एकामेकाला सॉरी बोलणे गरजेचं आहे, कारण माणूस चुकत असतो. आपण देव नाहीत, माणूस आहोत, आणि माणूस म्हणून चुकी होणार आहे. आणि जो माणूस चुकी मानून घेतो तो नम्र माणूस आहे. आणि पोप फ्रान्सिस सांगतात की जर तुमचं वैवाहिक जीवन, पती पत्नीमधील प्रेम टिकवायचं असेल तर एकमेकांना सॉरी म्हणायला शिकवा. हां, तीच सॉरी बोलायला पाहिजे, तिने सॉरी बोलायला पाहिजे, त्याने सॉरी बोलायला पाहिजे. नाही, कधी मी चुकतो, कधी ती चुकते, दोघांनीही सॉरी बोलायला पाहिजे. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ते कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी सॉरी हा शब्दसुद्धा फार महत्त्वाचा आहे. दुसरं प्रेम, आई वडील किंवा पालक आणि मुलामधील प्रेम. आणि ह्याला आपल्याला देवाचा शब्द कलोसेकरास लिहिलेलं पत्र 3 अध्याय 20 आणि 21 ओळमध्ये आपल्याला ऐकावयास मिळतो. मुलांनो, सर्व गोष्टीत आपल्या आई वडिलांची आज्ञा पाळा, कारण प्रभूच्या अनुयायांचे असे वागणे देवाला आनंद देणारे आहे. ऑनर युअर फादर अँड मदर. मी त्या दिवशी सांगितलेलं आहे की ह्या आज्ञेला ब्लेसिंग जोडलेला आहे, आशीर्वाद जोडलेला आहे. तो आशीर्वाद आपण दीर्घायुष्य होणार, जास्त जगणार. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मुलांनी आपण देवाला पाहिलेलं नाही, परंतु जेव्हा आपण आपल्या आईला, आपल्या वडिलांना मान देतो, त्यांचं सांगणं ऐकतो, तेव्हा आपण देवाला आनंदित करत असतो. देव त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून मुलांनी आई वडिलांचा आदर करणे, त्यांच्या आज्ञेचं पालन करणे फार गरजेचं आहे. आजकाल मुलं आई वडिलांचं ऐकत नाहीत, फार दुर्दैवाची गोष्ट आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आज देवाचं वचन मुलांसाठी, विशेष करून तुमच्या आई वडिलांना मान द्या, त्यांचं ऐका, त्यांना दुखी करू नका. आज ते आई वडील आहेत, उद्या तुम्ही आई वडील होणार आहात. तुमची मुलंसुद्धा तुम्हाला त्याच प्रकारे वागणूक देणार आहेत. वृद्धाश्रम वाढत चाललेले आहेत. प्रिय बंधू भगिनींनो, म्हणून मुलांनी आई वडिलांना मान देणं गरजेचं आहे. पुढे प्रभूचं वचन म्हणतो, वडिलांनो आपल्या मुलाला चिडवू नका, म्हणजे ते निराश होणार नाहीत. वडिलांनी देखील, आई वडिलांनी देखील काळजी घ्यायला पाहिजे. परत किटकिट करत राहायला पाहिजे नाही. त्यामुळे मुलं निराश होतात. हो, त्यांना समजून सांगायला पाहिजे. अनेक वेळा आपण मुलांकडे लक्ष देत नाही, त्यांना समजून घेत नाही, त्यांच्या जीवनात काय चाललेलं आहे, त्यांना काय म्हणायचं आहे, ऐका, त्यांना कान द्या, त्यासाठी त्यांना वेळ द्या, त्यांना समजून घ्या. अनेक वेळा आपण आपल्या आवडीनिवडी मुलावर टाकत असतो.
त्यांच्या आवडीनिवडीचं काय? आपले मन आहे, आपले विचार आहेत, हां तू इंजिनियरच हो, तू डॉक्टरच हो, पण त्यांना काय पाहिजे कधी विचारलं का? ती आपण विचारायला पाहिजे. 3 इडियट्स मूवी आपण पाहिलेली आहे, उत्तम असं उदाहरण आहे. नाहीतर भविष्यात माझ्या प्रियबंधू भगिनींनो ते तुमच्याजवळ लक्ष देणार नाहीत. यांचं कारण तुम्ही असाल. तिसरं प्रेम, भावंडामधील प्रेम. आणि यासाठी प्रभू शब्द आपल्याला सांगत आहे, स्तोत्रसंहिता 133 पहिली ओळ. जेव्हा बंधुजन एकत्र राहतात त्यांचे ऐक्य किती छान आहे, किती सुखदायक आहे. प्रियबंधू भगिनींनो, आजकाल दुर्दैवाची गोष्ट अशी, कुटुंब छोटी होत चाललेली आहेत. मी कुठेतरी व्हॉट्सअप स्टेटसवर कोणाचं तरी स्टेटस वाचलेलं, त्यांच्या ग्रँडपेरेंट्सना, आजी आजोबांना 10 मुलं होती. नंतर त्याच्या आजी वडिलांना, ग्रँडपेरेंट्स 6-7 मुलं होती. त्यांच्या आई वडिलांना 2 मुलं आणि हिला 1 कॅट, मांजर आहे. मुलं, प्रिय बंधू भगिनींनो, आजकाल कुटुंब लहान होत चाललेली आहेत. त्यामुळे भाऊ बहीण किंवा भावंडांचं प्रेम आजकालच्या मुलांना अनुभवायला मिळत नाही. अशावेळी त्या एका मुलाचे जास्त लाड होतात, त्याला शिस्त लाभत नाही. आणि म्हणून कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त मुलं असणे फार गरजेचं आहे. तेव्हाच ही मुलं भावंडामधील प्रेम अनुभवू शकतात, बहीण भावाचं प्रेम अनुभवू शकतात. एकामेकाला आपल्या प्रश्न जे वडिलांना सांगू शकत नाही, आई वडिलांना सांगू शकत नाही, ते त्यांच्यामध्ये शेअर करू शकतात. भाऊ बहिणींना सांगू शकतात, त्यांच्या समस्या ते एकमेकांना सांगू शकतात आणि त्याच्यामध्ये त्यांचे निदान होऊ शकते. छोटीशी गोष्ट सांगून मी माझ्या प्रवचनाची सांगता करू इच्छितो. कदाचित तुम्ही ही गोष्ट ऐकलेली असाल. 2 भाऊ होते, एकमेकावर जीवापाड प्रेम करायचे. दोघेही सेपरेट राहायचे, कारण मोठ्या भावाचं लग्न झालेलं होतं, त्याला मुलं बाळं होती आणि लहान भाऊ एकटा होता, त्यांनी लग्न केलं नव्हतं. त्यांची शेती होती, शेतीवर ते काम करायचे आणि जे पीक यायचं, जे धान्य यायचं ते एकामेकामध्ये वाटून घ्यायचे. परंतु हा मोठा भाऊ विचार करायचा की बाबा, माझ्याजवळ फॅमिली आहे, माझं कुटुंब आहे, माझी बायको आहे, माझी मुलं आहेत, ती माझी काळजी घेणार. याचं काय? त्याच्याजवळ कोण नाही, तो बिचारा एकटा आहे, मलाच त्याला मदत करावी लागेल. आणि म्हणून गपचूप न सांगता सिक्रेटली रात्रीचा एक पोतं घेऊन तो त्याच्या गोडाऊनमध्ये, त्याच्या भांडारामध्ये नेऊन ठेवायचा. इकडे हा लहान भाऊ विचार करायचा, अरे मला कशाला गरज आहे एवढ्या धान्याची? तो माझा भाऊ, त्याला संसार आहे, त्याची फॅमिली आहे, त्याचं कुटुंब आहे, त्याची मुलं बाळं आहेत, त्याला फार गरज आहे. आणि म्हणून तो देखील 1-2 पिशव्या पोती घेऊन धान्याच्या त्याच्या कोठारामध्ये नेऊन ठेवायचं. अशी वर्षानुवर्ष चाललेलं होतं. यांना माहीत नव्हतं कुठून धान्य वाढतं, जर मी देत आहे कमी व्हायला पाहिजे, भावांना माहीत नव्हतं. आणि एक दिवस रात्रीच्या वेळी दोघेही एकामेकाला भेटतात, ते पोती वाहताना. प्रिय बंधू भगिनींनो, ते परोपकारी प्रेम, ते क्षमेचं प्रेम, ते निस्वार्थी प्रेम. आपल्या कुटुंबामध्ये त्या प्रेमाची वाढ होण्यास आपण प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करणे गरजेचं आहे की हे प्रभू परमेश्वरा, आमच्या कुटुंबातील प्रेम वृद्धिंगत कर आणि आमच्या कुटुंबामध्ये वास कर. आमेन. अर्पण. गीत क्रमांक 66, हिम नंबर 66 ऑन पेज 21. प्रेमे आणिली तुझं अर्पिण्या. Blessed Lord forever.
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, तुझ्या लोकांकडून या प्रार्थनांचा व भेटींचा स्वीकार कर. तुझ्या पुत्राची माता धन्य कुमारी मरिया हिच्या मध्यस्थीद्वारे आमच्या प्रार्थना व विनंती ऐकून घे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य मनास्त आहे. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना तिचे आभार गीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो. कारण सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यांनी भरले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीनदासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली आणि तू तिला आमचा तारण करता तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची माता होण्यासाठी निवडलेस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. गीत क्रमांक 81, हिम नंबर 81. पवित्र पवित्र. पवित्र पवित्र सौम्या तू आहेस महान. पवित्र पवित्र सौम्या तू आहेस महान. सारंगाने अख्खी दुनिया तुझे गौरवान भरलेली आहे. सरकार बापाला जय जय. सरकार बापाला जय जय. पवित्र पवित्र सौम्या तू आहेस महान. पवित्र पवित्र सौम्या तू आहेस महान. साम्राज्य देव बापाची नावे येणारा सातच कल्पनिवन. सरकार बापाला जय जय. सरकार बापाला जय जय. पवित्र पवित्र सौम्या तू आहेस महान. पवित्र पवित्र सौम्या तू आहेस महान. सौम्या तू आहेस महान. सौम्या तू आहेस महान. हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
चला करूया आपुल्या श्रद्धेचा उजाड. आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि लिवो आमचे पोप, जॉन रॉड्रिक्स आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग ह्यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमच्या अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचे हे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित संत फ्रान्सिस असिसीकर, संत क्लेअर, संत बोनावेंचर, संत पाद्रे पियो आणि युगानयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आपल्या कुटुंबात परमेश्वराचं प्रेम वृद्धिंगत व्हावं ही इच्छा मनी बाळगून परमेश्वराने शिकवलेली प्रार्थना एकत्रपणे म्हणूया. आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र, तुझे राज, जसे स्वर्गात तशी पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण सर्व वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशिषची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. सदा सर्वजा तुझा. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांना शांती वंदन करू. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे.
हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. आता ख्रिस्त शरीराचा वाटप होणार आहे. ख्रिस्त शरीर हे फक्त ख्रिस्ती लोकांच्या सेवनासाठी आहे. अख्रिस्ती बांधवांचे आम्ही स्वागत करतो. त्यांनी गायनामध्ये भाग घ्यावा ही विनंती व ख्रिस्त शरीर स्वीकारण्यास पुढे येऊ नये. होली कम्युनियन विल नाव बी डिस्ट्रीब्युटेड. वी वेलकम our brethren of all religious faiths to this Eucharistic celebration, and we request our non-Catholic brethren not to come forward to receive Holy Communion, as Holy Communion is only for Catholics. प्रसाद गीतासाठी गाऊया गीत क्रमांक 97, हिम नंबर 97 ऑन पेज 30, परस्परावर प्रेम करा. आता या मिसानंतर सकाळी 11 वाजता हिलिंग सर्व्हिस आरोग्यदानाची प्रार्थना असेल. सर्व भाविक जे देवळामध्ये बसले आहेत त्यांना विनंती आहे त्यांनी देऊळ लवकरात लवकर खाली करावे. आपली जागा आजाऱ्यांसाठी रिक्त करावी. रविवारी 7 सप्टेंबरला वेलणकणी मातेची भव्य मिरवणूक निघेल. ही मिरवणूक संध्याकाळी 5 वाजता निघेल. या दिवशी नोवेनाच्या मिसा वेळामध्ये बदल केलेला आहे. मराठीमध्ये मिसा सकाळी 5 व सकाळी 6 वाजता असेल. इंग्रजीमध्ये मिसा सकाळी 6:15
व पावणे 10 वाजता असेल. तामिळमध्ये मिस्सा सकाळी 8:30 वाजता आणि दुपारी सकाळी 11 वाजता कोंकणीमध्ये सुद्धा मिस्सा असेल. दुपारी मराठीमध्ये पुन्हा 2 मिस्सा असतील, पावणे 2 वाजता आणि 3:30 वाजता. 3:30च्या मिस्सानंतर मिरवणुकीला सुरुवात होईल. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्यांनी चर्चच्या गल्लीमध्ये जमावे. देवळात गर्दी करू नये. मिरवणुकीनंतर सुद्धा इंग्रजीमध्ये मिस्सा होईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. We request all paramedics, doctors and helping hands who have been here for the healing service to be present in the church as soon as possible after the Mass is over. आठ सप्टेंबर मरिया मातेच्या सणाचा दिवस. या दिवशी सुद्धा सकाळी मराठीमध्ये 5 आणि 6 वाजता मिस्सा होतील व पावणे 10ची मिस्सा सुद्धा मराठीमध्ये असेल. दुपारी फक्त एकच मिस्सा मराठीमध्ये असेल 2:30 वाजता 8 सप्टेंबरच्या दिवशी. ही सर्वांनी नोंद घ्यावी. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, कुमारी मरियेच्या सन्मानार्थ आम्ही हे पवित्र साक्रामेंट आनंदाने साजरे करतो आणि तुझ्या दयेची याचना करतो. तिचा विश्वास व तिचे प्रेम तुझ्या तारण कार्यात अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तिदायक ठरो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आरोग्यदायी वेलणकणी मातेची नवदिन भक्ती. आजचा 8वा दिवस. पान क्रमांक 54, पेज 54. ही प्रार्थना सर्वांनी एकत्र म्हणायची आहे. हे देवाच्या मंदिरा, ज्ञानाच्या आसना, तुला प्रणाम करतो. तू ईश्वर कृपेने परिपूर्ण आहेस, त्यामुळे तुझे शरीर थडग्यामध्ये नष्ट झाले नाही, उलट तुला सदैव स्वर्गात नेण्यात आले. या कृपेसाठी आम्ही देवाचे कृतज्ञतेने आभार मानतो आणि तुझे गुणगान गातो. हे निर्मळ कुमारी, तू या जगाचा त्याग करून स्वर्गात प्रवेश केलास. तुझ्या लेकरांना तू विसरू नकोस. हे प्रकाशमय अमर तारका, अंधारात वावरणाऱ्यांना तुझा कृपारूपी प्रकाश दाखव आणि या जगात असताना आम्हाला मार्गदर्शन कर. तुझ्या पुत्राच्या क्रूसाजवळ उभी राहून आपलेसे केलेल्या लेकरांसाठी प्रार्थना कर. आम्ही शरीर आत्म्याने पवित्र राहून तुझ्याबरोबर शाश्वत आनंदात सहभागी व्हावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. आमेन. नोवेनाची प्रार्थना पान क्रमांक 56 सर्वांनी एकत्र म्हणायची आहे. हे अतिपवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. त्या तुझ्या पूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे मलकाळू आणि दुःखनिवारिणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस, तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहते. जे मागतात त्यांना मिळेल या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नोवेनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवीच्या अनुसार तू मिळव. किंवा ज्या कृपा प्रसादांची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. आपल्या मनात असलेल्या सर्व विनंत्या आपण पवित्र मरेच्या मध्यस्थीने ख्रिस्ताजवळ ठेवूया. आपल्या चिंता, आकांक्षा, आपल्या कुटुंबातील सर्व अडचणी आपण पवित्र मरेच्या मध्यस्थीद्वारे
ख्रिस्ताजवळ ठेवूया. एकत्र. जेव्हा तुझ्या उदरात शब्ददेह झाला तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. एकत्र. गाब्रिएल देवदूताने तुला कृपा पूर्ण म्हणून अभिवादिले. त्याच्या अभिवादनाबरोबर माझी अभिवादने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने भावित अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या सर्व कृत्यामध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवते. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी शिरकाळ तुझ्याकडे असे विनविते. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा, मिसा समाप्त झाली आहे. देवाला धन्यवाद. आजची मिसा आपणासाठी फादर प्रवीण व फादर डेव्हिड यांनी साजरी केली. त्याबद्दल फादर आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. आभार गीतासाठी गाऊया गीत क्रमांक 124, हिम नंबर 124 ऑन पेज 40, उल्हासाने. उल्हासाने
लवकरात लवकर देवळाच्या बाहेर जावे ही विनंती. वी रिक्वेस्ट एव्हरीवन